महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीत आलेले आहेत. पंतप्रधानांची भेट सुरू झालेली आहे त्यांची. दुसरा मुद्दा सकाळी त्यांच्या पक्षाच्या 7 खासदारांनी नवचित निर्वाचित तुमच्या पक्षातून तिकडे गेले. पंतप्रधानांसोबत ब्रेकफास्ट केला. काका मला वाचवा. त्यांना कळवून चुकलेलं आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं डिबेट होते किंवा बाजू मांडली जाते माननीय कपिल सिब्बलांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, ती पाहताच 2 दिवसात त्यांना कळलेलं आहे पायाखालची वाळू सरकली. आता ही पायाखालची वाळू महाशक्ती असं त्यांचा प्रत्येक वेळा गुवाहाटीची काढून बघा तुम्ही, उल्लेख मिळेल तुम्हाला. महाशक्ती आहे, तुम्ही काळजी करू नका. ते आलेत आता महाशक्तीकडे. आता गणपती नाही, मग आरतीही ओवाळायला जाता येणार नाही महाशक्तीला. पहिल्यांदा आरती ओवाळायला गेले होते तेव्हाही मी म्हटलं होतं ही आरती नाही ओवाळली न्यायालाही चूड लागली, चंद्र थिजला आबाळी, सत्तेचा झाला ओशाळी. हे मी तेव्हाही म्हटलं होतं, आजही पुन्हा तेच सांगतो. आणि म्हणून आता तसं होईल, परत असं होणे नाही. मुळात काय याला जोडून असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, पण कपिल सिब्बल यांनी 370च्या विरोधात बाजू मांडली, राम मंदिराच्या वेळी बाजू मांडली, त्यांच्या बाजूने निकाल लागतो असं आपण कसं गृहीत धरू? प्रश्न त्यांच्या बाजूने नाही, प्रश्न न्यायाच्या बाजूने निकाल लागतो की नाही. म्हणून मुद्दा असा आहे 370 करावं लागेल की नाही. आहे ना न्यायालयाचे चंद्रचूड साहेबांचं संबंध. तुम्ही त्या दरम्यान झालेली जी काही डिबेट्स आहेत ते बाजू सुनावण्या झाल्या, त्या सुनावण्यांचं संकलन पहा. त्यांनी इतक्या पद्धतीनं माननीय राज्यपालांना ताशेरे भरले. त्यांनी असं म्हटलं राज्यपालांचं प्रत्येक पाऊले असंविधानिक होतं, पण वरून दडपण आरती आल्याबरोबर ताबडतोब त्यांचा निर्णय फिरला. तरी पण त्यांनी निर्णय घेण्याची जी काही साधारण आणून ठेवलं आणि ते प्रक्रिया करायला कोणाला सांगितलं? विधानसभेच्या अध्यक्षाला. त्यांनी काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग हा जो काही प्रकार आहे तो पाहिल्यानंतर 2 दिवसातल्या सुनावणी समजून आलेला आहे. आणि म्हणून जी काही कालपर्वाकडे थातूर बातूर उत्तरं देतात आमच्यावर एवढे आहेत तेवढे, त्याचा काही संबंध नाही आहे. विषय तत्कालीन त्या वेळेला काय घडलं आणि त्यावेळेला तुमच्यावर किती लोक होते हा विषय आहे. आणि मला कधी कधी कळतच नाही की फक्त विधानसभेचे आमदार गेले म्हणून पक्ष देता येतो का? मग एक आमदार असेल आणि तो पक्ष गेला तर त्याला आमदार तो पक्ष घेऊन जाईल का? आमदार कुठलाही मोठा पक्ष घेऊन जाऊ शकतो का एकच आमदार आहे म्हणून? पुन्हा गोष्ट अशी की नुसतं आमदारांना अवलंबून मग लोकसभेचे खासदार पण आहेत. मग तेव्हा आमच्याकडे 18 खासदार आणि 3 राज्यसभा 21 खासदार होते. एक त्यांचा पुत्र सोडला तर बाकी कोण गेलं होतं? म्हणून मुद्दा येतो की त्याला तुम्ही फक्त विधानसभेचे आमदार धरून हे करताय. कालही माननीय कपिल सिब्बलांनी हा विषय मांडला की लोकसभेमध्ये एवढे खासदार, ती इट इज ऑल्सो पार्लमेंटरी पार्टी, पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी होती. इथे पार्लमेंटमध्ये पण लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे, त्यातलं कोण गेलं होतं? मग त्याला तुम्ही धरणार नाही का? हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांना लक्षात आलेलं आहे ते आता पुढचं सगळं सांगत बसतात. एक विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचं एक निकालपत्र आहे ज्यामध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही पक्षाची ध्येय उद्दिष्ट बघा, त्यानंतर पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणासोबत आहे ते बघा. या 2 टेस्टच्या आधारे शिवसेना कोणाचे ठरवता येत नव्हतं, कारण पक्षाचं संविधान तुम्ही निवडणूक आयोगाकडे दिलं नव्हतं असं आयोगाचं म्हणणं आहे. मग तिसरी टेस्ट ही ठरवण्यात आली की विधानसभा आणि लोकसभेचे खासदार आमदार कोणासोबत आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने साधिक अली प्रकरणात सांगितलं. झालं म्हणून पुन्हा एकदा सांगतो. मग राबिया केसमध्ये काय सांगितलं? आमदार गेले होते ना राबिया केसमध्ये, त्यांना बसवलं परत मुख्यमंत्रीपदी, सुप्रीम कोर्टाने बसवलं. तुम्हाला तेवढ्याच केसेस माहिती आहेत की ज्या उलट्या पलट्या आहेत, ज्याच्यात आता इतकं विस्तृत बोलता येणार नाही, ही वेळ नाही, तर त्याची पूर्णपणे विस्तृत उत्तर देईन. मूळ मुद्दा असा आहे की राबिया केसमध्ये बसवलं ना मुख्यमंत्री, असेच गेले होते आमदार खासदारांवर नाही. खासदार गेले होते का? माझं पहिलं होते ना. परत एका पक्षातील फक्त आमदार गेले म्हणून पक्ष जाईल का कोणाच्या हातात? म्हणून कालही त्यांनी मांडलं इलेक्शन कमिशनचा हा पर्याय नव्हता, पक्ष कोणाच्या हातात द्यायचा हा पर्याय नव्हता. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनरने या सगळ्या ज्या काय गोष्टी केल्या त्या बेकायदेशीर आहेत आणि घटनाबाह्य आहेत हे पुराव्यानिशी मांडलेलं आहे. तर मग पुढं काय होतं? अलीकडच्या काळामध्ये पक्षाचे जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे सर्व अधिकार येतात असंही कोर्टाने काल म्हणलं. म्हणून ना त्याच्यात त्या सगळ्या पक्षांमध्ये अधिकार असतात ना. एखाद्याने वाह्यात गोष्ट केली तर त्याला पक्षाचा काढायला बसायला काय करणार अधिकार? आता जे पक्ष मला सांगा, ज्या चिन्हावर निवडून आलेला माणूस दुसऱ्या पक्षात जातोय तुम्हाला तरी मान्य आहे का? मला सांगा ना.
माझं म्हणणं जावं ना त्यांनी, राजीनामा द्या आणि दुसऱ्या पक्षात जा. राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात जातात. निवडून कुठल्या पक्षाने आणलं? पक्षचिन्ह कोणाचं होतं? प्रचार कोणी केला? निवडून कसे आलात? लोकशाहीचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. हा आलात तुम्ही मुद्द्यावर. हा खरा मुद्दा आहे. संविधानामध्ये लोकशाहीच्या संदर्भात खास करून परिशिष्ट 10 याच्यावर जे काल जे भाष्य झालेलं आहे ना ते पहा. आणि त्यातला 1 आणि 2 आणि 3 जे आहेत 10A आणि 10B त्याच्यामुळे तुम्हाला कळेल 1, 2 बनायला पाहिजे. तर त्याच्यात तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं 2/3 सदस्यांना गेल्यानंतर जाता अशा प्रकारचा गट निर्माण करता येत नाही आणि मर्जी होता येत नाही. ही घटनाबाह्य क्रिया आहे. ती काल वारंवार पुन्हा सांगितलेली आहे आणि त्याच्यापुढे त्यांनी मांडला. मला फार कपिल सिब्बलांचा एक आनंद वाटतो. त्यांनी असं वाटतं तुम्ही आजही निर्णय घेऊ नका आणि सांगा इलेक्शन कमिशन हे घटनेलाच मानणार नाही, मला जे वाटतं ते योग्य आहे म्हणेल. हे वारंवार आणि म्हणून पुढं बाजार मांडला गेला आहे, तो थांबवला पाहिजे. या देशाच्या संविधानाची सुरक्षा करण्याचं काम आपलं आहे. सावंतसाहेब सकाळी breakfast- सर, 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 एक प्रशांत सर जोडून आहे. प्रशांत सर जोडून. प्रशांत सर. त्यांनी म्हटलं आहे की महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सेनजी सोबत आले मी आणि सेनजीला मला पाठिंबा राहील असं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे संघातले अनेक नेते जे आहेत त्यांचा विरोध करताय. अतुल लिमये यांनी विरोध केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे मी कालही लिमियनबद्दल बोललोय. माझा मूळ मुद्दा असा आहे, मोहन भागवतांना एवढा उशीर का झाला? कुठे होते? बाकीच्या वेळा ते सांगतात ना RSSचा माणूस माझा पहिला गेला, झेंडा अडकला, हे अडकला, ते अडकला, कुठेतरी युद्ध सीमेवर गेला. हां मान्य आहे ना, इथं का नाही गेलं? मग त्यांना पहिला प्रश्न आहे तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे होतात पण सांगा ना जरा. एकदा सांगून टाका लोकांना. तुमची संघटना रजिस्टर्ड का नाही? आता तो सध्या कर्नाटकात जोरात विषय चाललेला आहे. त्यांनी तुम्हाला खेचलं आहे का नाही रजिस्टर? लोकांच्या पैशांचा व्यवहार विचारणार हे तुमचे सगळे इथे बसलेले धेंड. आता ते FCRA वगैरे अडतायत ना, कशासाठी अडताय? मग तुमचे सांगा ना पहिले. प्रधानमंत्री काय प्राईम मिनिस्टर केअर फंड, PM केअर फंड काढा. या पैशाची माहिती पाहिजे. PM केअर फंडाची माहिती नको. तो काय खाजगी फंड? इलेक्ट्रल बॉन्ड त्याची माहिती नको. दलाली आहे ही 700 दे दो, ही 700 कॉन्ट्रॅक्ट गेलो. सगळे तसेच आहेत ना. एक जात इलेक्ट्रल बॉन्डला पैसे देणारे एकही माणूस त्यांच्या विचारधारेला म्हणून त्यांनी पैसे दिले नाहीत. प्रत्येकाने पैसे देऊन काम घेतलेलं आहे. लूट चालू आहे देशामध्ये. नाशिकमध्ये बघा काय चाललंय. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात जे आयोगाने म्हटलं की 2018ची शिवसेनेची घटना आयोगाच्या रेकॉर्डवर राहील. मला वाटतं तुम्ही का परत विचारता? मला कळतं तुम्ही RSS आहात का? नाही ना, म्हणून सांगतो. जबाबदारी होती नाही घटना. पुन्हा सांगतो ना, न्यायालयाच्या बाजूने म्हणता, नंतर तुम्ही न्यायालयाला दोष देता. नाही. तुमच्या बाजूने निकाल आला नाही की तुम्ही न्यायालयाला दोष देता. अजिबात नाही. तुम्ही चंद्रचूडांबद्दल नाही, अजिबात. चंद्रचूडांबद्दल पुन्हा बोलतो. अरे धारिष्ट नाही झालं त्यांचं. वडिलांचं नाव घेतलं पाहिजे होतं त्यांनी. तुमच्या वडिलांनी फार संपदा. तुम्हाला धारिष्ट झालं नाही. मी आताही कविता म्हटली, पुन्हा सांगतो. 2018च्या संदर्भात पुन्हा तुम्ही प्रश्न विचारताय. त्यात ऐका, नाही दिली ना आम्ही. घटना दिली 2013 दिलेली आहे, 2018 दिले, 2018ची मिळाली नाही असं म्हणाले ते. बरोबर आहे. आणि पुढं त्यांनी इलेक्शन कमिशनरनेच त्याचा संदर्भ दिला 2018च्या घटनेनुसार असं आहे. म्हणजे तुमच्याकडे आहे ना घटना. खोटं बोलण्यात तुम्ही किती पटाईत आहे. इलेक्शन कमिशनर दिला ना काल कपिल सिब्बलांनी 2018च्या घटनेचा संदर्भ इलेक्शन कमिशनरने दिला की आहे असं तुमच्या घटनेत आहे. मग ते कसं कळलं तुम्हाला? मिळाली नाही ते तुम्ही तेवढंच धरून बसता ना. मग हे पण विचारा. सावंतसाहेब सकाळी ब्रेकफास्ट मीटिंग पंतप्रधानांसोबत झाली. पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं आहे पाठीशी उभा आहे तुमच्या मतदारसंघातील का सत्तेचा उपयोग मतदारसंघातील कामं करण्यासाठी करा असं म्हणत असताना त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या योगाभ्यासाचं त्याचं कौतुक आम्ही करतो. त्याचा उपयोग नाही. योगाभ्यास करून योग नाही आला. दुर्भाग्य येते. मूळ मुद्दा असा आहे की कामं करा. मग नाशिकमध्ये काय करताय विचारा ना जरा. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाने कशी लूट चालली ती एकदा काढा. एक वेळ जशी आत्ता प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या मंदिराची चौकशी आलेली आहे त्याची चर्चा मागतोय, ती टाळतायत. लोकांना सांगता आम्ही सभागृह चालू नाही. आमचं म्हणणं आहे की याची चर्चा व्हायला हवी. ती चर्चा करत नाही. राम मंदिराची निर्माण केल्याचं सगळं क्रेडिट घेतलं. अरे प्रभू रामचंद्राला करंगळी घेऊन तुम्ही चालवत आणलात.
तुम्ही काय दशरथ का? तुम्ही राजा दशरथ? कोण तुम्ही? प्रभू रामचंद्राला कळंगडी घेऊन येता आणि तिथं पुन्हा नेमणुका केल्या तुम्ही, उद्घाटन केलं तुम्ही, जसं काय ते तुमची प्रायव्हेट संस्था होती. तिथल्या त्या संस्थेनं ज्यांनी पहिल्यांदा या संदर्भात विषय घेऊन कोर्टात गेले होते, ते ज्या आखाड्याने ती मोहीम घेतली त्यानं सगळ्यांना बाजूला केलं, पुजाऱ्याला सुद्धा बाजूला केलं, 10 रुपयाचे पैसे मिळाले म्हणून त्याला बाजूला केलं. हे सगळं लुटण्याची सगळी प्रॅक्टिस असतात आणि त्या पद्धतीने चाललेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जसं नीटवर शेवटी त्यांना परीक्षा घ्यावा लागला, पण कायदा सुव्यवस्थेत त्याला धरून जी होती, म्हणून आज हे देशाचे गृहमंत्री सदनात येत नाहीत, देशाचे पंतप्रधान सदनात येत नाहीत, याचा अर्थ मन खातंय, चुका झाल्यात आणि ते समोरचा विरोधी पक्ष त्यांना उघडा नागडा केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना खातरजमा आहे, म्हणून ते सभागृहात येत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव ठाकरेंचा हा पक्ष होता? नाही. उद्धवसाहेब ठाकरे यांना त्याच्या वंदनीय शिवसेना प्रमुख असताना महाबळेश्वरला राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये त्यांना कार्याध्यक्षपद दिलं होतं. ते कार्याध्यक्षपद आणि त्यानंतर 2012ला जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख निवडल्यानंतर 2013मध्ये प्रतिनिधी सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख हे पद फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शोधतं. यापुढं कोणीही पक्षाचा प्रमुख आला तर त्याला शिवसेना प्रमुख नाही म्हणतं, म्हणून ते नाव सीज केलं गेलं, फ्रीज केलं गेलं. तर आपण ते फ्रीज केलं आणि मग कोणतं नाव द्यायचं? पक्षप्रमुख. आणि ते पक्षप्रमुख पुन्हा तिथेच लोकशाही पद्धतीनं कुणाला विचारलं 10 वेळा, तुम्हाला व्हायचं का, नाव द्या, हे द्या, हे होते ना दाढीवाले तेव्हा, आणि त्यातून मग त्यांना पक्षप्रमुख निवडलं गेलं. 2018ला जी प्रतिनिधी सभा झाली त्यांची नियुक्ती हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली होती? नाही, माझ्या आमच्या सह्यात त्याच्यावर जरा बघा एकदा. तुमची नियुक्ती कशी काय निवड झाली ना चक्क बाबा. आता प्रतिनिधी निवड झाली तिथे प्रतिनिधी सभेमध्ये या पदासाठी कोण इच्छुक आहे का विचारलं गेलं, एकच झालं, सगळ्यांनी एक मताने मोठं विशेष काही नाही त्याच्यामध्ये, विशेष काही नाही. सगळ्यांनी मिळून एक मताने एक दिलाने त्यांना पक्षप्रमुख या पदावर आहे. कार्याध्यक्षपद सुद्धा तेव्हा राजसाहेब सोबत होते. माननीय राजसाहेब ठाकरेंनी प्रस्ताव मांडला या पक्षाचे कार्याध्यक्ष पदासाठी मी उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवतो. समाजची तुमची जी संख्या आहे त्याच्यामध्ये काही लोक स्वतः अध्यक्ष नियुक्त करतात, ते प्रतिनिधी सभेचे लोक पुन्हा अध्यक्षांची नियुक्ती करतात, अशा पद्धतीने हा खरा मुद्दा आहे तुमचा, हा चांगला मुद्दा आहे. मूळ मुद्दा तो नाही. म्हणजे ही शिवसेना आमची जी आहे, उद्धव साहेब ज्याचे पक्षप्रमुख आहे, त्यातून ही माणसं पळाली. आता 2च गोष्टी सांगतो. एक, जाताना कसे गेले ते जगाला माहिती आहे. लाचार आणि आश्रितासारखे कुणाच्या दरवाज्यात फिरत होते. सुरतला गेले, राज्य कुणाचं? भारतीय जनता पार्टीचं राज्य. आसामला गेले, गुवाहाटीला, राज्य कुणाचं? भारतीय जनता पार्टीचं. म्हणून तिथली संबंध सुरक्षा व्यवस्था म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या कुटुंबियांना पण भेटायला दिलं जात नव्हतं. तिथून कुठे गेले? गोव्याला. म्हणजे सगळी राज्य भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत येतात. तिथे लाचारासारखे आश्रितांसारखे गेले. झाली होती का आमची सभेत विषय आला होता का की बाबा आम्हाला या संदर्भात चर्चा करायची आणि आपल्याला नवीन पक्षाध्यक्ष द्यायचा? नाही ना, त्याच्यावर घटना पण नव्हती ना. फक्त एवढंच, महाशक्ती आपल्यासोबत आहे, काळजी करू नका. मग कुणीतरी सांगितलं कायद्याच्या चौकीला अडकणार तुम्ही, मग मुख्य नेता ह्याचे काय आहे, ती घटना त्यांची नाही. त्याच्यात मुख्य नेता पदही आमच्याकडे नाही. आमच्या संघटनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा पूर्वीच्या शिवसेनेच्या तिथे कुठलंही मुख्य नेता पद नाही, याची नोंद घ्या. मनोज जरांगेंनी आता टीका केलेली आहे एकनाथ शिंदेबद्दल. ती म्हणते की तुम्हाला तुमच्या गद्दारीचा डाग पुसून टाकण्यासाठी आम्ही म्हणतो. बरं झालं, लोकांना सत्य तर कळू द्या कोण खरे आहेत ते. म्हणजे अजूनही सांगतो, उस डोंगा पर उस नाही डोंगा काय भुलला अशी वरिलिया रंगा. तशी माणसं आहेत, त्यांना जे सगळे वरून दाखवत आहेत तसं ते नाही. आणि म्हणून काका मला वाचवा दिल्लीत आलेले आहेत, वाचवण्यासाठी भेटायला घेऊन गेलेले आहेत. आज 6 खासदारांना अधिक दुःस्वप्न पडतील, कारण जेव्हा हे घडेल तेव्हा ह्या 6 खासदारांचं काय होईल या निर्णयातनं स्पष्ट होईल. धन्यवाद.